धुळे महापालिकेच्या वतीने आता मालमत्ता कर वसुलीची मोहीम राबवण्यात येत आहे. आपण जर बघितलं तर या मालमत्ता कर विभागात आलेलो आहोत आणि प्रत्येक लिपिकाला या ठिकाणी एक टार्गेट देण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक लिपिक हे संपूर्ण शहरभर विविध मालमत्ता थकबाकीदारांच्या घरी जाऊन वसुली करत आहेत. धुळे मालमत्ता कर जवळपास 147 कोटी रुपये ही मालमत्ता कर या नागरिकांकडे बाकी आहे. मात्र त्यापैकी आतापर्यंत 40 कोटी रुपयाची महापालिकेच्या या वसुली विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. जवळपास दररोज 30 ते 35 लाख रुपये या पथकाच्या वतीने वसुली करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या मालमत्ता कराची रक्कम मोठी असल्याने आता महापालिकेच्या वतीने या ठिकाणी कडक मोहीम राबवण्यात येते. कारण आपण जर बघितलं तर महापालिकेचे जवळपास 147 कोटी रुपये मालमत्ता धारकांकडे बाकी आहे. त्यापैकी फक्त 40 कोटी रुपये हे वसूल झालेले आहेत. त्यामुळे मार्च एंडिंगपर्यंत आता ही वसुली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. जे मोठे थकबाकीदार आहेत यांना नोटीस बजावण्यात आलेले आहेत. तर ज्यांनी प्रतिसाद दिला आहे, काही प्रमाणामध्ये थकबाकी भरलेली आहे, त्या व्यतिरिक्त इतर लोकांवर कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेचं जे काही टार्गेट आहे जवळपास 100 कोटी रुपयाचं टार्गेट आता महापालिकेसमोर आहे. 31 मार्चच्या अखेरपर्यंत या ठिकाणी मालमत्ता कर वसुली मोहिमी सुरू करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक लिपिकाला एक टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यालय या ठिकाणी आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. कारण प्रत्येक लिपिक हा घरोघरी जाऊन मालमत्ता कर वसुली करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मनीष माथोरे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.